नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आसावरीज किचनमध्ये मी आसावरी प्रत्यक्ष तुमच्या भेटीसाठी आलेली आहे. माझ्या रेसिपी या साध्या, सोप्या पण तरीही अतिशय रुचकर आणि लाजवाब असतात. तुम्हाला कशा वाटतात? तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण पाहूयात नॉनव्हेजची महाराणी शाही चिकन दम बिर्याणी, तेही कमीत कमी साहित्यात आणि झटपट बनणारी रेसिपी, पण तरीही चवीला मात्र जबरदस्त, अगदी लाजवाब अशी चव होईल याची खात्री माझी. चला तर मग सुरुवात करूया शाही चिकन दम बिर्याणी. तुम्ही ते पाहू शकता की बिर्याणी काय सुंदर झालेली आहे. बिर्याणीचा तांदूळही अतिशय लांब आणि मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे. आणि चिकनचे पीसही आहा हा हा काय सुंदर आहे. शाही चिकन दम बिर्याणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये मी काही सिंपल अशा ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण एक मसाला बनवून घेऊयात. यासाठी आले, लसूण, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर हे सर्व ग्राइंड करून घेऊयात. इथे मी अर्धा किलो चिकन व्यवस्थित धुवून घेतले आहे. यामध्ये 1 चमचा मीठ, कोणताही बिर्याणी मसाला 2 चमचे घेऊयात. हळद अर्धा चमचा, धने जिरे पूड 2 चमचे घेऊयात. आणि छान चव येण्यासाठी काळे मीठ 1 चमचा घेऊयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दही. ताजे दही 5 ते 6 चमचे घेऊयात. लिंबूचा रस 1 चमचा घेऊयात. चिकन मॅरिनेट करताना दही आणि त्याचबरोबर लिंबूचा रस घालणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे चिकन खूप छान लुसलुशीत बनते. जे आपण वाटण बनवले होते तेही यामध्ये टाकूयात. त्याचबरोबर रंगासाठी आणि तिखटपणासाठी लाल तिखट 2 चमचे टाकूयात. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. म्हणजे चिकनच्या प्रत्येक पीसला हा सर्व मसाला व्यवस्थित लागेल आणि चिकन छानसं मॅरिनेट होईल. त्याचबरोबर 2 ते 3 टोमॅटो बारीक चिरून यामध्ये मिक्स करूयात. टोमॅटोमुळेही चिकनला फारच छान चव येते. त्याचबरोबर टोमॅटोमुळे ग्रेव्हीही तयार होते. अर्धा तास चिकन मॅरिनेट करूयात. चिकन मॅरिनेट होऊपर्यंत आपण तांदूळ घेऊयात. इथे मी 3 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घेऊयात. त्यानंतर थोडे पाणी घालून तांदूळ हा 1 तास भिजत ठेवूयात. बिर्याणी म्हटली तर बरिस्ता आलाच. बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा. इथे मी बरिस्ता हा 4 ते 5 कांद्यांचा बनवत आहे. साधारणपणे 3 कांद्याचा बरिस्ता आपल्याला चिकन मॅरिनेट करताना त्यामध्ये टाकायचा आहे. हे चिकन ऑलरेडी अर्धा तास मॅरिनेट झालेले होते. आता याच चिकनमध्ये आपण हा बरिस्ता मिसळत आहोत. चिकन बिर्याणी असो किंवा मटन बिर्याणी असो, बरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा मॅरिनेट करताना घालणे एकदम जरुरी आहे. यामुळे चिकन खूपच सुंदर बनते. आता आपण
हे चिकन व्यवस्थित मिसळून घेऊयात, म्हणजे हा बरिस्ता प्रत्येक पीसला लागेल. तळलेल्या कांद्यामुळे हे चिकनचे पीस खूपच रुचकर होतात. आता हे चिकन अजून एक अर्धा तासासाठी मॅरिनेट करूयात. हा कांदा मी बिर्याणीच्या लेयरमध्ये घालण्यासाठी तळत आहे. त्याचबरोबर वरून डेकोरेट करण्यासाठीही लागणार आहे. हा तळलेला कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही इथे तेल चेक करू शकता. मी कांदा तळण्यासाठी एकदम कमी तेल वापरले होते. याच तेलामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेले चिकन घालून परतायचे आहे. चिकन ऑलरेडी मॅरिनेट झालेले असल्यामुळे हे चिकन पटकन शिजून तयार होते. त्याचबरोबर कांदा तळलेलं तेल वापरल्यामुळे या चिकनला खूपच छान चव येते. गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच हे चिकन परतत राहायचे आहे. अगदी 10 ते 15 मिनिटातच चिकन आपले तयार आहे. आता पुढची स्टेप करूया, ती म्हणजे तांदूळ शिजवून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक मोठे पातेले घेतले आहे आणि त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. या पाण्यात 4 ते 5 चमचे मीठ टाकूयात. त्याचबरोबर काही खडे मसालेही टाकूयात. मी इथे जे खडे मसाले घेतले आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता. पाण्याला उकळ येत आला की त्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकूयात. चवीसाठी 1 चमचा साखरही टाकूयात. या भातामध्येही आपल्याला 1 चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे. त्यामुळे भात हा पांढरा शुभ्र बनतो आणि मोकळाही बनतो. लिंबूच्या रसाबरोबर लिंबूची फोडही या पाण्यात टाकलेली आहे. इकडे भात शिजतो आहे, तोपर्यंत आपण लेयरची तयारी करूयात. लेयरसाठी एक मोठे पातेले घेऊयात. या पातेल्यामध्ये सुरुवातीला सगळे चिकन ॲज इट इज ट्रान्सफर करूयात. त्यावरती तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. तुम्ही इथे पाहू शकता, भात आपला 80 ते 90% तयार झालेला आहे. या भाताचा रंगही एकदम पांढरा शुभ्र आला आहे. झाऱ्याच्या साहाय्याने यातील भात डायरेक्ट चिकनच्या पीसवरती टाकूयात आणि भाताचा लेयर देऊयात. हा बिर्याणीचा भात उपसून काढल्यानंतर जी तांदळाची म्हणजेच भाताची पेस्ट शिल्लक राहते तीही फेकून देऊ नका. ती खूपच पौष्टिक असते. यावरती बिर्याणी मसाला थोडासा भुरभुरूयात. त्याचबरोबर तळलेला कांदा पसरून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीरही पसरून घेऊयात. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप. तूप 4 ते 5 चमचे टाकूयात. तुपाने बिर्याणीला खूपच छान चव येते. बिर्याणीच्या पातेल्याच्या बाजूने गव्हाची म्हणजेच गव्हाच्या पिठाची थोडीशी पातळ अशी पेस्ट करून बाजूने लावून घेऊयात. म्हणजे याच्यावरती झाकण ठेवले की बिर्याणीला चांगला दम बसेल. बिर्याणीला दम देणे म्हणजे काय हो? तर बिर्याणीची आतली जी वाफ आहे ती पातेल्याच्या बाहेर पडू न देणे म्हणजेच बिर्याणीला दम देणे. साधारणतः 20 मिनिटातच ही बिर्याणी तयार. तुम्ही इथे पाहू शकता, बिर्याणीचे दाणे कसे एकदम उमललेले आहेत. खूपच सुंदर आणि लाजवाब दिसत आहे. इथे मी
आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये रंगही वापरू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीजना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपीज पाहायच्या असतील तेही कळवा.